अज्ञाताकडून महिला सरपंचाच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आली आहे। सातोना रोडवरील पावडे हातगाव जवळील ही घटना आहे। ज्ञानेश्वर सोळंके असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। अज्ञाताकडून महिला सरपंचाच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आली आहे। जालनामधील सेलू सातोना रोडवरील पावडे हातगाव जवळील ही घटना आहे। परतूर तालुक्यातील अकोली गावाचे सरपंच यांचे पती ज्ञानेश्वर सोळंके हे सेलूवरून गावी येत असताना पावडे हातगाव जवळ अज्ञात इसमाने गाडी अडवून ज्ञानेश्वर यांना बेदम मारहाण केली। या मारहाणीत ज्ञानेश्वर यांचा पाय जखमी झालेला आहे, फ्रॅक्चर झालाय। दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव आपल्यासोबत जोडलेत। सुधाकर, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आपण जर पाहिलं तर अकोली गावचे जे महिला सरपंच आहेत त्यांचे पती ज्ञानेश्वर सोळंके सेलूवरून अकोली येथे गावी येत असताना रस्त्याने पावडे हातगावजवळ अज्ञात 5 इसमाने बेदम मारहाण केली आणि यावेळी जो ज्ञानेश्वर सोळंके आहे त्यांचा पाय देखील फ्रॅक्चर झालेला आहे। या घटनेमध्ये ज्ञानेश्वर सोळंकेवर सेलू येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र आपण जर पाहिलं तर या प्रकरणी या गुन्ह्यामध्ये तक्रारीत उल्लेख करण्यात आलेला आहे की अकोली गावचे जे 2 इसम आहे त्या इसमाने या 5 जणांना मारहाणीसाठी पाठवलं होतं असं देखील या तक्रारीत नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये सिद्धेश्वर सोळंके आणि दुसरा एक इसम या 2 व्यक्तींनी ज्ञानेश्वर सोळंकेला मारहाण करण्यासाठी या ठिकाणी या 5 व्यक्तींना सुपारी देखील दिल्याचं या तक्रारीत उल्लेख करण्यात आलेला आहे। नीलम जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।